शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन ते करतायत आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते आंदोलन स्थळी येणार आहेत। राजू शेट्टी 11 वाजता, त्याचबरोबर महादेव जानकर दुपारी 12 वाजता, तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील सुद्धा दुपारी 1 वाजता आंदोलन स्थळी येणार आहेत अशी सध्या माहिती मिळते। तसंच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। तर आज संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केली जाईल असा निर्धार सुद्धा रोहित पवार यांनी सरकारला दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। प्रताप, आपण पाहतोय आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि जर आमच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या नाहीत किंवा त्याची दखल घेतली नाही आंदोलनाची, तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा रोहित पवार यांनी दिलेला आहे। त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत आणि त्याचबरोबर आज विविध नेते मंडळी सुद्धा भेटायला येणार आहेत? नक्कीच आपण पाहतो की सरसकट कर्जमाफी जर असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक घटक आला पाहिजे शेतकऱ्याचा, अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे। कारण आपण पाहतो की निकष जे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अनेक शेतकरी जे प्रामाणिक आहेत, प्रामाणिक कर्ज बघतात, त्यांना सुद्धा व्यवस्थित मिळू शकत नाही। जे शेतकरी कर्जमाफीत बसत नाहीत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणी येतात। त्यामुळेच आपण पाहतो की रोहित पवार यांनी आंदोलन सुरू केले आणि तिसरा दिवस आहे। रोहित पवार आपल्यासोबतच, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की सरसकट कर्जमाफी हा शब्द वापरला जातो, पण निकषाच्या अटी मात्र त्याच्यात घातल्या जातात। तिसरा दिवस आहे आज, काय भूमिका राहणार आहे? आज अनेक नेते आपल्याला भेटायला येणार आहे। नाही बघा, काय झालं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी या सरकारने दिलेली आहे, त्या कर्जमाफीमध्ये आपण जर बघितले तर 2-3 अटी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या अटींचं नुकसान शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यात त्यांनी एक अट अशी टाकली आहे की 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना फक्त 50,000 रुपयेच तिथं कर्जमाफी मिळेल, नाही तर ही मदत अनुदान म्हणून तिथं मिळेल। आणि पण ते देत असताना ते जर OTSमध्ये गेले, म्हणजे 50,000च्या पुढं त्यांचं जर लोन थकीत असेल तर मग त्यांना आधी पैसे भरावे लागतील। जसं 1.5 लाख आहे त्याला 1 लाख भरावं लागेल। त्यामुळे 2019चं ही जे अट आहे ना, हे ठेवणं योग्य नाही आणि 50,000 हे काढावं। 2 लाखापर्यंत तुम्ही म्हणत असाल तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला झाली पाहिजे असं आमचं मत आहे। ह्याच्यात दुसरा विषय काय आहे की जे रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 25-26 आणि 26-27, आता 26-27 म्हणजे चालू आहे, म्हणजे पुढचं वर्षभर थांबायचं त्यांना ते 50,000 रुपये, एक तर 50,000 रुपये वाढवता आले तर तुम्ही बघा। त्यामुळे ह्या ज्या 2 अटी आहेत त्या अतिशय घातक आहेत। त्यामुळे 35,000 कोटीचं कर्जमाफी यांनी डिक्लेअर केली असली तरी माझा अंदाजे 12,000 कोटीपर्यंत फक्त ही कर्जमाफी होईल। अन्यायकारक काही अटी आहेत त्या काढणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात महत्त्वाचं काय की बरेच लोक म्हणतात की सारखी कर्जमाफी का, पण गेल्या 5 वर्षात आपण जर बघितलं 19 पासून आत्तापर्यंत तिथे सोयाबीन, कपाशी, मका, तुम्ही कांदा घ्या, पिकं घ्या, त्यात तुम्ही खताची किमती बघा, याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले। म्हणून पालक कोण आहे आज या राज्याचं, तर सरकार आहे। त्यामुळे पालकत्व ज्यांनी घेतलं आहे त्यांची जबाबदारी की या काळामध्ये शेतकऱ्याला मदत करावी। शेतकऱ्याला मदत आत्ता झाली तर मजुराला मदत होते, तिथं जो व्यापारी असतो छोटा मोठा ग्रामीण भागात त्यांना मदत होते। त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते। त्यामुळे कृपा करून या मागण्या मान्य करणं महत्त्वाचं आहे। कोणत्याही अटीशिवाय ही कर्जमाफी व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे। यालाच घेऊन आपण पाहतो की आज विविध नेते आपल्याला भेटायला येतात। राजू शेट्टी असतील, सकल मराठा समाजाचे नेते असतील, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील भेटायला येतात, महादेव जानकर भेटायला येतात। खरं तर नेते भेटायला येतात। राजू शेट्टीनंतर ही भूमिका वारंवार मांडलेली आहे। उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देखील आपण पाहतो की अनेक अटी टाकलेल्या होत्या। खरं तर प्रत्येक सरकार कर्जमाफी देत असताना चुकते असं म्हणायचं आपल्याला? नाही बघा, आता फरक सांगतो तुम्हाला। 2017ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाली भाजपच्या सरकारने जेव्हा कर्जमाफी दिली होती तेव्हा त्यांनी जाहीर केली होती 35,000, पण त्यांनी दिली कितीची तर 18,000 कोटी, म्हणजे 35,000 कोटी तुमचं एस्टिमेट होतं, दिलं तुम्ही 18,000 कोटी। म्हणजे हे वरचं जी तफावत आहे ती तफावत काय तर अटीची तफावत आहे। आता जेव्हा महाविकास आघाडीने डिक्लेअर केली 20,000 कोटीची डिक्लेअर केली आणि कितीची दिली 19,000 कोटी 850 रुपये, म्हणजे वर कोटी, म्हणजे कुठं 20,000 डिक्लेअर केली आणि 20,000 दिली आणि किती लाख लोकांना मदत झाली? 48 लाख लोकांना मदत झाली महाविकास आघाडीच्या काळात। आणि त्याच्यात शेतकरी एक युनिट धरलं होतं।
पण जेव्हा 17ला कर्जमाफी झाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा कुटुंब हे युनिट धरलं होतं. आणि त्याच्यात काय झालं, तुम्ही आमचा मुद्दा बघितला 17चा, ती आमची मागणी आहे. रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्याला पैसे दिले गेले नव्हते, तर आमचं मत होतं की ते द्या. आम्ही अधिवेशनात 2दा विषय मांडला, आम्हाला उत्तर सकारात्मक आलं, दिलं गेलं नव्हतं. पण आता हे आंदोलन आपण करणार म्हणून ते 5,000 कोटी दिले, म्हणजे 18,000 कोटी आधी दिले 2017चे भाजपली, आणि आता 24,000 कोटीला ते गेले. आणि महाविकास आघाडीने 20,000 डिक्लेअर केले, 19,000 कोटी दिले, म्हणजे जेवढं बोलले तेवढे दिले सरसकट. आणि नंतर कोविडचा काळ असल्यामुळे देता आले नाही, पण जुलैला एक नवीन GR काढून 5,000 कोटी अतिरिक्त दिले, म्हणजे आपण 25,000 कोटीला पोहोचलो. डिक्लेअर 25 केलं, 25 दिले, आणि भाजपली 35 डिक्लेअर केले, 24 दिले. हा जो अटीचा तफावत आहे, हा तो खेळ आहे. हा खेळ आहे. तिसरा दिवस आहे. खरं तर आपण पाहतो की तुम्ही अन्नत्याग आंदोलन मागं घ्यावं अशा प्रकारची भूमिका कृषी मंत्र्यांनी देखील मांडलेली आहेत. अनेक नेते म्हणतात की अशा प्रकारचं आंदोलन करण्याची गरज नाही, आम्ही कर्जमाफी करतोय. काय भूमिका राहणार आहे तिसऱ्या दिवसानंतर? नाही, 3 प्रकारचे नेते आहेत. एक, काही नेते असे आहेत की ते निर्णय घेऊ शकतात. त्यात कोण येतं, तर मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, त्यानंतर रेव्हेन्यू मंत्रीसुद्धा बावनकुळे साहेब एक जबाबदार व्यक्ती आहेत. त्यानंतर आपले कृषी मंत्री एक जबाबदार आहेत, कारण का ते स्वतः शेतकरी आहेत. आणि काही असे नेते आहेत, त्यांना काम नाही म्हणून ते कुठल्याही निश्चित. खालच्या लेवलला जाऊन या आंदोलनाला त्या ठिकाणी टीका करत आहेत. आणि तिसरे असे आहेत, ते काहीच बोलत नाहीत. आमचं मत काय की जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी फक्त निर्णय घ्यावा. आम्हाला भेटण्याचं पण कारण नाही. तुम्ही मुंबईतूनच डिक्लेअर करून टाका. या अटी ज्या आहेत जाचक, त्या आम्ही तिथं काढत आहोत. आम्ही इथं उठून जाऊ. आता विषय एवढाच आहे की या शेतकऱ्यांना ही मदत आत्ताच्या आता दिली गेली पाहिजे. आज संध्याकाळपर्यंत आम्ही आहे तिथं बसू. आमच्यातल्या बऱ्याच लोकांचं मत आहे की उद्या श्री नामदेव पायरीच्या इथं जाऊन हे आंदोलन पूर्ण करावं. निश्चित. आपण पाहिलं की भूमिका अशीच आहे की जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. निकष आणि अटीमध्ये आम्हाला कर्जमाफी नको. बळीराजा जो महाराष्ट्रातला आहे तो पिचलेला आहे, कारण आपण पाहतो की अनेक संकट येतात आणि त्या संकटाला तोंड देत खरंय. लढा देतोय. त्यामुळे त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रताप.